जंगलामध्ये गेलो तर आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही, आणि ऑक्सिजन जर नाही मिळाला, वारा जर नाही भेटला आपल्याला, तर आपण किती वेळ, 1 मिनिट सुद्धा जगू शकणार नाही. मग ज्या वेळेस या गुहेमध्ये जायचं होतं, शतयोजन ही गुहा दूर होती, लांब होती, त्यावेळेस अगोदरच तर अचेतन अवस्थेमध्ये वानर होते, प्राणी जातो की काय अशी अवस्था होती. पण ज्यावेळेस हवाच भेटणार नाही, त्यावेळेस हनुमंताने युक्ती केलेली आहे, आपल्या पित्याला बोलवलेलं आहे आणि हितगुज सांगितलेलं आहे. काही करावं लागेल, विनंती केली या ठिकाणी, पिताश्री तुम्हाला काय करावं लागेल, या सर्व वानरांचा प्राण तुम्हाला वाचवावा लागेल, म्हणून एवढी विनंती आपल्या पित्याला हनुमंतानं केलेली आहे. ऐसे सांगतांची जाण वानराची आला प्राण, अवघे झाले सावधान वीर देखोनी विस्मित. ज्यावेळेस आपल्या पवन पित्याला विनंती हनुमंतानं केलेली आहे, वाल्याने सुद्धा हनुमंताचं ऐकलेलं आहे, कारण रामकार्य होतं. रामकार्यामध्ये कोणी अडथळा आणू शकणार आहे का? आणूच शकणार नाही. आपलं जेवढं या ठिकाणी मदत करता येईल तेवढी मदत मात्र सर्वजण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शक्ती असेल, सत्ता असेल, काही असो, आपल्याकडून जेवढं घडतंय तेवढं रामकार्यामध्ये आपण दान दिलंच पाहिजे. आणि असं जर नाही केलं तर काय जीवन आपल्या कामाचं आहे? एवढी धन आहे, एवढी संपत्ती आहे, पण आपण जर ते कवडी जरी उचलून आपण परमार्थामध्ये जर लावत नसलो तर एवढे कोट्यवधी का आपण काढून फुकायचे आहेत का? म्हणून आपलं जे धन असेल, आपली जी संपत्ती असेल, ती आपल्या परमार्थामध्ये लावावी, असंच या ठिकाणी सुद्धा झालेलं आहे. ते हे मनवर भुवनी भेटले सुरसा तपस्विनी, तेने हनुमंता देखुनी झाली मनी विस्मित. ज्यावेळेस हनुमंत या गुहारामध्ये गेलेले आहेत, गुहेमध्ये गेलेले आहेत, पाहिलेले आहेत, त्यावेळेस एक तपस्वी या ठिकाणी तपस्वी होती, ती तप करू लागलेली होती, भक्ती करू लागलेली होती, भगवंताच्या भक्तीमध्ये एवढी लीन झालेली होती, तिला माहित सुद्धा नव्हतं कोण येऊ लागलेला आहे, काय नाही, अशी अवस्था या तपस्वीची दिसत आहे. सुरसा पुसे तू कोण येत, हनुमान सांगे राम भक्त, विवरी आलो शुद्धा शुद्धार्थ समवेत वानरासी. त्यावेळेस त्या सुरसेने विचारलेलं आहे, बाबा या गुहेमध्ये येण्याचं काय कारण असेल? तुम्ही कोण आहात? कोणाचे कोण आहात? कोणत्या कारणाने तुम्ही या ठिकाणी आलेलो आहात? हे सर्व प्रश्न हनुमंतांना विचारलेले आहेत. सुरसा म्हणे तुम्ही श्रीराम भक्त, तरीच तुम्हा येवने येत, एरांची हे स्थळ न प्राप्त, मी सनात तुमचेनी. त्यावेळेस सांगितलेलं आहे सुरसेना, बाबा तुम्ही खरंच रामभक्त आहात, या ठिकाणी येण्याचं कार्य कुणीच करणार नाही किंवा कोणाची हिम्मत सुद्धा होणार नाही. देव असतील, दैत्य असतील, भूत असतील किंवा आणखी कोणी असतील, ते हिम्मत सुद्धा करणार नाही. पण तुम्ही रामभक्त असल्यामुळं या विग्रहामध्ये तुम्ही आलो, असं सुद्धा या ठिकाणी सांगत आहे. ब्रह्मवरद पदेत तुझा भेटतील श्रीराम भक्त, तेने तू होशील निर्मुक्त, ते भाग्य प्राप्त मजाजी. त्यावेळेस सुरसा विनंती करून हनुमंताला सांगत आहे, मला ब्रह्मदेवानं वरदान दिलं होतं की सुरसे एक ना एक दिवस या ठिकाणी भक्त येतील. कोणते भक्त येतील? तर राम भक्त येतील, आणि ज्यावेळेस ते येतील त्यावेळेस मात्र तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा वरदान या ब्रह्मदेवाला दिलेलं आहे. देखोनी वानरासी सुरसाचे सज्ञान कैसी, जेने विश्रांती होय आम्हासी, त्या उपवासी आदरिले. म्हणून सुरसेनं काय केलेलं हो? रामभक्त जर आपल्या दाराला आले तर माणूस किती या ठिकाणी आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. त्या रामभक्तांचं आपण काय काय कार्य करू, त्यांची पूजा आपण अर्चा कशी करू, हे सुद्धा सुरसेना एवढा आनंदाने ते सर्व करू लागलेले आहे. दिधले विश्रांती रसपान, जीवन दिधले स्वानंद गान, सुख स्वादिष्ट फले संपूर्ण, रामस्मरणेशी सेविती. म्हणूनच जे रामभक्त आहेत या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना इतकं परिश्रम करावा लागलेला आहे, आणि ज्यावेळेस परिश्रम करून आलेले आहेत त्यांच्यासाठी जे फळभोजन असेल, जे सर्व सुखसुविधा असतील किंवा जे पाणी असेल, हे देण्याचं कार्य सुद्धा केलेलं आहे. ग्रासोग्रासी नामस्मरण, रसपान हरिचिंतन, वानरी सेविता जीवन, गणगर्जन नामाचे. म्हणून ज्यावेळेस फळं दिलेली आहेत, आणून पाणी दिलेले आहेत, पण ज्यावेळेस वानर हे फळं किंवा पाणी पित आहेत किंवा खात आहेत, त्यावेळेस प्रत्येक घासाला किंवा प्रत्येक घोटाला प्रभू रामचंद्राचं नामस्मरण आहे.
जिथं नामस्मरण असेल तिथं विघ्न असेल का? विघ्न असणारच नाही. म्हणून प्रत्येक घोटाला या ठिकाणी प्रत्येक घसाला सुद्धा नामस्मरण करत आहे. शुद्धानि माली नित्य तृप्ती निद्रानि माली सुख समिती सुख स्वानंदे हेलावती परम विश्रांती वानरा. किती बिकट अवस्था वानरांची झाली होती, पण झाली जरी असली तर शेवटी प्रभू रामचंद्र यांच्या पाठीशी आहे. प्रभू रामचंद्रानं काय केलेलं आहे? यांची व्यवस्था केलेली आहे. ज्या ठिकाणी काहीच नव्हतं खायला त्या ठिकाणी फळं भेटू लागलेली आहे, पाणी भेटू लागलेलं आहे. त्यावेळेस या वानरांना सुद्धा आनंद वाटू लागलेला आहे. ज्यावेळेस फळं खाल्ली, ज्यावेळेस पाणी पिलं, त्यावेळेस जे या ठिकाणी कशी अवस्था झाली, त्याची बिकट अवस्था झाली. पण वानरं नाचू लागलेली आहेत, उड्या मारू लागलेली आहेत. पोटामध्ये जर काही गेलं तर माणसाला किती चांगलं वाटतं. भूक जर लागलेली असेल आणि कित्येक दिवसांना जर आपलं अन्न भेटलं तर किती चांगलं वाटेल. तशीच अवस्था वानरांची झालेली आहे. म्हणून आनंदाने वानर डुलत आहेत. नामे तृप्त वानर नामे कोंदले विवर नामे व्यापिले चराचर नामे कपिंद्र गर्जती. प्रभू रामचंद्रांचा जय जयकार वानर करू लागलेले आहेत. नामघोषाचा जय जयकार करू लागलेले आहेत. नामस्मरण करू लागलेले आहेत. ज्यावेळेस ढेकर आलेली आहे वानरांना त्यावेळेस मात्र तृप्त झालेले आहेत. आणि आमचं जर रक्षण कोण केलं असेल तर आमचं रक्षण प्रभू रामचंद्रानं केलेलं आहे. एवढ्या आनंदाने एवढ्या उल्हासाने वानर नाचत आहेत. नामे कोंदले वैकुंठ पीठ नामे ढुलत श्री नीलकंठ सुरसेचे भाग्य वरिष्ठ हनुमंत श्रेष्ठ सौभाग्य. म्हणून काय सुरसेचं भाग्य असेल? स्वतः हनुमंत या रामभक्त असतील ते सुरसेच्या दाराला आलेले आहेत. तिला रामभक्तांची सेवा करण्याचं श्रेय भेटलेलं आहे. तिचं भाग्य या ठिकाणी उजळलेलं आहे. रामभक्त आपल्या दाराला आलेले आहेत आणि फळं असतील, मुळं असतील किंवा पाणी असतील हे आपल्याला देण्याचं या ठिकाणी भाग्य घडलेलं आहे. असं जर कोणी रामभक्त आपल्या दाराला आले किंवा आपल्याला जर समजा कुठं या ठिकाणी घडली आपल्याकडून जर समजा की रामभक्त असतील आणि त्यांना जर आपल्याकडून काही घडलं तर आपलं हे भाग्यच असणार आहे. असंच भाग्य सुद्धा कुणाचं सुरसेचं लाभलेलं आहे. हरी भक्ताची या संगती जड मुड उतरती सुरसास भाग्यवामुखीती हनुमंती विश्वास. म्हणून जे संत असतात, जे सज्जन असतात, जे रामभक्त असतात यांच्या जर संगतीमध्ये गेलो तर आपलं भाग्य उजळल्याशिवाय राहत नाही. सत्संगाला माणूस लागल्याशिवाय राहणार नाही. बुद्धी या ठिकाणी चांगले विचार आल्याशिवाय राहणार नाही. मनामध्ये भगवंताचा भाव आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाविषयी प्रेम हा भाव सुद्धा मनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. अशी अवस्था सुरसेची झालेली आहे. हनुमंत निष्ठा रामस्मरण कळी काळाची बोळवण नामे जन्म मरण नाम परिपूर्ण परब्रह्म. अहो जिथं नामस्मरण असेल तिथं काळाची तर हिकमत आहे का? काळ सुद्धा येऊन थांबू शकतो का? काळ सुद्धा आपल्या समोर येऊन थांबणार नाही जिथं नामस्मरण असेल. पण जिथं नामस्मरण असेल, भगवंताचा विरोध असेल तिथं मात्र या ठिकाणी पतन झाल्याशिवाय राहणार नाही. माणूस नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा या ठिकाणी सांगत आहेत. कुंडलिका. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. वानराधारी नित्य मुक्ती तृप्ती सुरसा पावली यति विश्रांती हनुमंताची संगती अवघी डुलती स्वानंदी. सुरसा नावाची जी स्त्री होती तिला ज्यावेळेस हनुमंताची म्हणजे रामचंद्राच्या भक्ताची आणि वानराची भेट झाल्यामुळे त्या पुण्याच्या सामर्थ्यावर तिचा उद्धार झाला. ऐकता हंगराच्या गोष्टी श्रीरामा सुखानुकोटी हरिके त्याची पाठी थापटी स्वानंद पोष्टी डुलत. रामचंद्राला कथा सांगू लागलेले ऋषी लोक पर्वतावर अंगराच्या मुखामधून आम्ही शेतीची शुद्धी आणि काय काय भानगड केली ही सविस्तर शब्द ऐकल्यावर रामाला आनंद झाला. रामाने मोठ्या अडून अंगराला जवळ घेतला आणि अंगराला शाबासकी देऊ. ऐकता भक्ताची निजकथा परम सुख श्री रघुनाथा त्या माझी हनुमंत पर्यंता त्याची कथा ती गोड. महाराज काय सांगतात आता साक्षात
काम केलेलं आणि भक्ताच्या मुखामधून शब्द ऐकल्याबरोबर आम्हाला अतिशय आनंद वाटला. कुणाच्या अंगाच्या मुखामधून निघालेल्या शब्दाचा अंगदासी म्हणे रघुवीर पुढे सांगे समाचार आवडे हनुमंताचा पुरुषार्थ थोर रामा निरंतर ऐकावया. अंगद ही रामाला सांगत होतो कथा म्हणून रामाला आनंद झाला. ह्याच्या पुढे हनुमंताचे काय सामर्थ्य, हनुमंताने काय केलं ही कथा ज्यावेळेस सांगणाऱ्या त्यावेळेस रामाला किती आनंद होईल ते आपल्याला ऐकायचं आहे. अंगद म्हणे श्री रघुपती वानरागाली विश्रांती शोधावया सुतासती स्वये पुसते हनुमंत. आता ज्यावेळेस खाले काही फळं पाणी केले त्यावेळेस तरतरी आली वानराला, तरतरी आली आणि वानराला वाटलं आता आपण वाचलो. एवढं सगळं वाटल्यावर पुन्हा आपल्याला काय काम आहे, आपण कशा करता आलो, शेतीच्या शेती करता आलो. मग शेतीची शेती कशी करायची काय नाही हनुमंताला वानराला विचारू लागले. नाही रविचंद्र विलासा विवरी सूर्यप्रकाशासी ठसा ते लक्षणा दक्षिण दिशा शुद्धी सदिवसा काय करू. आता वानराला मग कळू लागलेला काय कळू लागलं, आपण रामापासून कोणत्या कामाला आलो आणि आपण ह्या डोक्यामध्ये कसे अडकलो एवढं समजावे. पण त्या डोक्यामध्ये प्रकाश नव्हता, सूर्य नव्हता, चंद्र नव्हता, त्यावेळेस छोटे मला माहित नाही. आपण आता काय करावं अशा संकटामध्ये पडले असतो. सुरसा सांगे हनुमंता प्रती ब्रह्मवर देगती निर्गती मीच जाणे विवर स्थिती तुमच्या शक्ती न रिगवे. ज्यावेळेस सगळे संकटामध्ये सापडले वेड्यासारखा विचार करू लागले, वेड्यासारखा इकडे तिकडे बघू लागल्यावर त्यावेळेस त्या सुरसा नावाच्या स्त्रीनं त्यांचा आलेलं संकट बघितलं आणि सांगायला सुरुवात केलं ही शापमय बोर्डामध्ये युवर आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही समजणार नाही, ह्याच्याबद्दल मी माहिती सांगते त्या नियमाप्रमाणे तुम्ही करा. सुरसा हविनमे हनुमंता प्रती शुद्धी पावेल सीता सती यश पावाल परम कीर्ती सत्य वचनोक्ती हे माझी. सुरसा म्हणजे कोण होतो, सुरसा म्हणजे एक बाई होती महान तपस्या करणारी, तिला शापामुळे तिथे देह मिळालेला होता. आणि ज्यावेळेस रामभक्ताची हनुमंताची आणि वानराची भेट झाल्यामुळे तिला ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे तिने शापामधून अज्ञानपणामधून बाहेर निघाले आणि ज्यावेळेस तिला ज्ञान प्रकट झालं त्यावेळेस मोठ्या आवडीने प्रेमाने हनुमंताला आणि वानराला म्हणायला सुरुवात केली त्या बोट्यामधून बाहेर जाणं हे अवघड आहे. तुम्ही ज्या कामाला आला हनुमंत तुमचं काम यशस्वी झाल्याशिवाय आणि शेती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही असा आशीर्वाद दिला. हनुमान सांगे सुरसेसी वेदी काळी वानरासी येरी लागली पायासी सांगेल तैसी स्थिती की जे. एवढं ऐकून सुरसेचं हनुमंताने घेतलं पण हनुमंताने विनंती काय केली हे बाई म्हणले पुढल्या भानगडे राहू दे. अगोदर वानरावर आमच्यावर जे संकट आलेलं आहे ना त्या संकटामधून बाहेर काढण्याकरता म्हणजे युवरामधून बाहेर जाण्याकरता आम्हाला मार्ग सांग. त्यावेळेस सुरसेने हनुमंताला ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता दोन्ही हात जोडले आणि काय सांगते डोळे उघडे असता बाहेर न काढवे सर्वथा डोळे झाकल्या समजता निमेषार्धात काढीन. सुरसेचं काय सामर्थ्य असे विचार हनुमंताच्या विनंतीला मान दिला आणि सुरसेने सांगितलं हनुमंत आता तुमच्या सगळ्या वानराचे म्हणजे डोळे उघडे, डोळे उघडे, डोळे उघडे असल्यावर कुणालाही बाहेर जाता येणार नाही. पहिला प्रश्न तुम्ही सगळ्यांना म्हणून डोळे झाकला तर सहज तुम्ही बाहेर गेल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस हनुमंत ऐकून काय म्हणतो डोळे दाखिता वानर पुढे गडगरधे समुद्र मागे न दिसे विवर विस्मय थोर
अर्धा मिनिट नाही 1 मिनिट झाकले असते. आणि ज्यावेळेस आम्ही डोळे उघडले त्यावेळेस विवर कुठे गेले ते पाणी कुठे गेले ते अंधार कुठे गेला ते आणि आमच्या समोर काय दिसलं रामा धड धडणारा आणि सगळ्या लाटाच लाटा पाणीच पाणी असं समुद्र आमच्या डोळ्याला दिसल्यावर डोळे झाकता वानरी ना कडी ना धरली करी अवघे विवरा बाहेरी समुद्र तीरी स्वय उभे. सुरसेचं काय सामर्थ्य असेल. सुरसेने आम्हाला डोळे झाका म्हणल्यावर आम्ही डोळे झाकले आणि आमच्या मनाने आम्ही डोळे उघडून बघितले तर ती बोगदा नाही सुरसा नाही अंधार नाही. आम्ही समुद्राच्या काठाला येऊन उभा टाकलो. असं शरलेलं संपूर्ण सांगायला राम नामाचे अवरती सुरसे सहित विवरोक्त मुक्ती वानर विवराते पाहती तव ते व्यक्ती दिसेना. काय सामर्थ्य कुणाला सांगितलं ह्या रामभक्ताच्या आणि रामभक्ताच्या पायाचं सामर्थ्य. ज्यावेळेस वानराला डोळे उघडले समोर समोर समुद्र आणि पाणी दिसतोय. काही वानराने मागे फिरून बघितलं म्हणजे आपण कोणत्या बोगद्यामध्ये युगामध्ये अंधारामध्ये होतो ते कुठे येऊन बघितलं तर ती बोगदा नाही अंधार नाही आणि ती स्त्री सुरसा सुद्धा नाही. ह्या सगळ्याचा उद्धार कशामुळे झाला रामा तुमच्या कृपेच्या सामर्थ्यावर झाला असं अंगाला सांगून टाकलं. असोही नव्हेची सीता शुद्धी पुढे अडविले उतरती मागे जावे तरी लोटला अवधी वानर मादी संचित. अंगाला कथा सांगत आणली. रामा म्हणजे सुरसेने सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या युगाच्या बाहेर आलो खरं पण समोर दिसला समुद्र पाण्यामधून पुढे जाणं आमचं बंद झालं ना. आमच्या डोक्याला विचार आला पुढे जाता येईना आम्ही रिकाम्या हाताला शुद्धीची शुद्धी आणली नाही किंवा शुद्धीची शुद्धी मिळाली नाही असं तुम्हाला सांगण्याकरता आमचं काळ तोबाड घेऊन येऊ वाटला गेला. अशा संकटामध्ये सापडल्यावर मागे जाता अपमान सुग्रीव दंडील दारुण पुढे समुद्र नव्हे गमन द्यावया प्राण सिद्ध झालो. खोटं नाही करता सांगायला म्हणले रामा ज्यावेळेस असं आम्ही दोन्ही संकटामध्ये सापडलो समोर समुद्र महादर्शनकटामध्ये संकट कोणतं आम्ही रिकाम्या हाताला सुग्रीवाच्या समोर आल्यावर सुग्रीव आमचा अपमान तर केलाच असता एखाद्या वेळेस आमचा जीव सुद्धा मारला असता. अशा संकटामध्ये आम्ही सापडलो आणि सगळ्यांना काय म्हणून ठरवलं आता हे असं थोबड घेऊन महागारी जायचं नाही. आपण सगळ्यांना समुद्रामध्ये उड्या टाकायच्या आणि आपली ही जीवन यात्रा संपवायचा असा विचार केल्यावर लक्षोनिया समोर तीर पडता प्रयोपवेशी वानर संतापी पक्षी महातोर आला समग्र बक्षावया. आता आम्ही सगळ्यांनी काय विचार केला पाण्यामध्ये उड्या टाकायच्या आणि आपला देह टाकायचा. काही वानरांनी काय विचार केला म्हणजे डोळे झाकायचे अन्न खायचं नाही पाणी प्यायचं नाही आपण असं मरून जायचं. असे सगळेजण ध्यान करत पुन्हा काय करत संकटामध्ये बसले असताना तेवढ्यामध्ये आमचं दुसरं अचानक संकट आलं. म्हणजे संकट कोणतं आलं सांपाटी नावाचा एक पक्षी किंवा प्राणी आला आणि त्यानं आमच्यावर काय केलं करोनी भूकाळ लंघन मग वानरीच्या जावा प्राण श्रीरामे कृपा केली संपूर्ण सध्या मरण पक्षी भक्षा. आता तो पक्षी होता पक्षी बरोबर आहे. ज्यावेळेस तो आम्हाला खाण्याकरता त्यावेळेस आमचं वानर काय केलं त्याला मारण्याकरता त्याच्या अंगावर गेले. मनाच्या ठिकाणी काय विचार केला आणि पुन्हा ते पक्षी हा काय म्हणतो ह्याच्याबद्दल आता पुढे आपण ऐकू. व्यर्थ देहो द्यावा समुद्र तीरी अति उल्हास वानरी
किती ज्ञानवान असेल तो खाण्याकरता ज्यावेळेस आला संपत्ती त्यावेळेस संपत्तीला काही मारायला उठले का नाही त्याने बघितलं आता हे आपल्याला खाणार बरोबर खाऊन टाकून द्या आपलं हे शरीर समजा पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये किंवा अग्नीमध्ये गेल्यावर त्याचा काही फायदा होणार नाही ह्या शरीरामध्ये सार्थक लागेल किंवा ह्या पक्षाच्या ह्याची भूक भागेल आणि आपण ठरलेलं म्हणून आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही असा आनंद वाटणार झाले होता श्रीराम नाम स्मरण पिटले संपादीचे बुडपण त्यासी उपजले परमज्ञान सावधान अवधारा. आता हे अंगद रामाला सांगत असताना शेवट काय सांगितलं रामा ज्यावेळेस असं आम्ही संकटामध्ये सापडलो हा संपादित गोष्ट होता आम्हाला खाण्याकरता आला पण आमच्या मुखामधून रामचंद्राचं नाम स्मरण रामाच्या गर्जना आणि रामनामाचा भूपार ज्यावेळेस त्या कानावर दिला कानावर त्यावेळेस संपादितच्या मनामधला जो वाईट विचार होता तो निघून गेला निघून जाऊन अज्ञानपणा बाजूला गेलेलो त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि त्याने काय विचार केला जे ते श्रीराम नाम स्मरण ते कल्पाती नरगे मरण संपादी घाली लोटांगण तुम्ही धन्य कोण कोणाचे. सामर्थ्य राम नामामध्ये राम अंगद रामाला म्हणू लागलेले जो संपादी आम्हाला खाण्याकरता आला मोठ्या हवेशीरनं आणि ज्यावेळेस त्याला आमच्या मुखामधून निघालेलं नाम म्हणजे राम हे अक्षर ऐकले त्यावेळेस त्याच्या मनामध्ये राग निघून गेला त्याच्या मनामध्ये जो खायचा विचार होता तो पळून गेला आणि आमच्या समोर जे आलेलं संकट निघून गेले तो कशामुळे राम तुमच्या राम नामाच्या सामर्थ्यामुळे एवढं झालं. ज्याचे स्मरण ही श्रीराम नाम सफळ जन्म सफळ कर्म सफळ के त्याचा देह धर्म भाग्य परम भेटले ती. अहो अंगद म्हणजे जातीने वानर होता युवराज पद अंगदाला होता कशामुळं अंगद बुद्धिमान होता म्हणून शेवट रामाला काय सांगितलं रामा तुमच्या नामामध्ये किती सामर्थ्य आहे कसला जरी अज्ञान माणूस असेल त्याला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय कशामुळं तुमच्या नामाच्या उच्चाराबरोबर राहत नाही. एखादा माणूस राम राम म्हणू लागला त्याच्यासमोर कसलं जरी संकट आलं त्या रामनामाच्या सामर्थ्यामुळे संकट नाहीसे झाल्याशिवाय राहत नाही. श्रीराम नाम स्मरता येत अवघे आलेती किमर्थ देह त्यागावया उदित तुम्ही किमर्थ ते सांगा. अहो आम्ही मरायला तर जाणून बुजून तयार झालो हा संपादीचा आम्हाला खाण्याकरता आला होता मग आडवं काय आलं संपादीला काम त्याला नको म्हणलं का आम्हाला खाऊ नको म्हणलं का आम्ही काही घेऊन पळालो का नाही आमचं जागतं आम्ही हलायला नाही अशी अवस्था संपादीने पाहिली आणि संपादीने आम्हाला उलट विचारायला सुरुवात केली बाबा तुम्ही हे देह त्यागण्याकरता मरण्याकरता किंवा कुण्या कारणाकरता ह्या ठिकाणी आला हे अगोदर सांगा असे प्रश्न विचारल्यावर आय कोणी संपातीचे वचन अंगद मने करी भक्षण संपादी मने सत्य संपूर्ण नरगे मरण राम स्मरणे. अहो संपादीने काय सांगितलं तुम्ही कशा करता आला इथे येण्याचं कारण काय बरं आला त्याला पुन्हा देह त्याग करण्याचा मनामध्ये विचार काय हे सर्व ऐकून घेतलं मग बारके सारखा आपल्यासारखी चिल्लर वाढणार ती बसले जो युवराज अंगद होता ना त्या अंगदानं त्या संपादीला सांगितलं बाकी भांडण तो आम्हाला विचारू आम्ही आधीच्या जीवाला ह्या देहाला कंटाळून तो अगोदर आम्हाला खाऊन टाक त्यावेळेस संपादीने ऐकून घेतलं आणि संपादी पुन्हा अंगदाला काय म्हणतो ऐकोनी संपादीचा वृत्तांत बोलता झाला हनुमंत आम्ही श्रीरामाचे भक्त सीता सुदर्थ येथे आलो. प्रश्न आणि उत्तर भांडण कुणाचे प्रश्न कुणी विचारला संपादीने विचारला कुणाला विचारला अंगदाला विचारला
हनुमंताने घेतलं आणि हनुमंत संपातीला सांगायला सुरुवात केलं, आम्ही रामचंद्राच्या शेतीच्या शुद्धी करता फिरत फिरत या समुद्राच्या काठापर्यंत आलो. शोभिता दक्षिण समुद्र समग्र कोठेन भेटे सीता सुंदर लोटली श्रीराम मर्यादा मेर मरणी तत्पर या लागी. आता ठरलेल्या नियमाप्रमाणे हनुमंताने संपातीला सांगायला सुरुवात केली, आम्ही रामाची आज्ञा घेऊ रामाच्या शेतीच्या शुद्धीच्या कामाकरता आलो. कुठपर्यंत आलो? दक्षिण दिशेचा समुद्र म्हणजे रामेश्वर इथपर्यंत आलो. खरं आता पुढे जाण्याकरता मार्ग नाही आणि आम्हाला जी दिवस महिन्यात सांगितलं होतं ती तारीख संपली, म्हणजे तारीख संपली. असं जर सोबत घेऊन महागारी गेलो तर आमचा राजा सूर्य आम्हाला मारल्याशिवाय राहिलं, त्याच्याकरता आम्ही ह्या ठिकाणी मरावं असं विचार करून थांबलो. ऐकोनी हनुमंताचे वचन संपादी झाला हर्षवदन मज आहे सीतेचे ज्ञान सावधान अवधान. अहो कुणीबी चांगल्या कामाला मदतच केल्याशिवाय राहत नाही. त्या नियमाप्रमाणे जो काळरूपाने संपाती आलेला तो देवरूप झाला का नाही, तो देवासारखं मन झालं. त्या पानावर हनुमंतावर आलेले संकट मनाच्या ठिकाणी जाणून घेतलं आणि हनुमंताला सांगायला सुरुवात केली, तुम्ही असं मरण्याच्या भानगडीत पडू नका. ज्या कामाला तुम्ही आला ना ती काम मी सरळ सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगतो. आता संपाती सांगणार आहे, हनुमंत ऐकणार आहे, मग तुम्हाला ऐकायचं का झोपू जायचं तुमचं तुम्ही ठरवा. सिंधू मर्यादा शतयोजन तेथे आहे लंका भोन त्या माझी आहे अशोकवन सीता चिद्रत्न तेथे वसे. हनुमंताला किती अवघड भानगड संपातीने सांगितली ही कुणाच्या स्वप्नामध्ये सुद्धा नव्हतं. पण संपातीला ज्ञान होतं म्हणून सांगितलं, हनुमंता ही समुद्र म्हणजे 400 कोसाचा रुंद आहे, म्हणजे 400 कोस. 400 कोसाच्या पलीकडे त्रिकुटावर लंका आहे, लंका. आणि त्या लंकेमध्ये अशोकवन आहे, त्या अशोकवनामध्ये रावणाने नेऊन सीता ठेवलेली मला माझ्या दृष्टीने दिसत आहे. की खोटं सांगितलं का? खरं खरं सांगून टाकू. मग असती पक्षगती तरी आणि तो सीता सती ऐसे बोलता संपातीसी पक्ष प्राप्ती पावला. आता संपातीमध्ये दुसरा इसरा कोणी नव्हता. ह्याच्या जरा भाग खोरात गेल्या होते जटावता. त्यावेळेस संपातीने काय सांगितलं, मला सीता कुठं येईल मला दिसू लागला माझ्या डोळ्याला, पण मला नाही लागला का त्याला मला पंख नाही, पंख नाही. हे सगळं त्याला खरं सांगितले तो. एवढे पंख नाही ना म्हणल्याबरोबर या हनुमंताच्या आणि वानराच्या आणि ह्यांच्या भक्तीच्या आणि नामाच्या सामर्थ्यावर त्या संपातीचे जे पंख नव्हते ना त्याला पंख पहिल्याच्या सारखे प्राप्त झाले. सूर्यवर संपातीसी भेटली श्रीराम भक्तासी सागता झाला हनुमंतासी ते कथन अवधाना. आता संपातीला पक्ष का नव्हते असेही कोण म्हणणार आहे? जे समोर बसलेले ऐकणारे म्हणणार आहे. ह्या ऐकणाऱ्याच्या बुद्धीचा विचार कोणी केला? आम्ही दोघांना नाही करायला, नाथ महाराजांना केलेला आहे. संपातीचे संपाती पक्षी होता, त्याचे पंख कसे गेले, त्याला सूर्यापाशी काय गेला, काय भानगड झाली, एखादा सविस्तर आता आपल्याला पुढे ऐकायला मिळेल. निर्विकल्प पक्ष प्राप्ती सांडोनी त्रिगुण गुणवृत्ती संपाती पावना गुणातीती पुनरावृत्ती खंडली. आता एवढा संपातीला शाप असेल, भानगडी असतात, पूर्वीचं काहीतरी असेल, ह्याचं भाग्य कशामुळे उजळलं की हनुमंताच्या आणि राम भक्ताच्या भेटीमुळं सगळ्या ह्या मागाच्या पापाचा वेगळा झाला आणि त्याला ज्ञान दृष्टी प्राप्त झाली. श्रीराम भक्तासी संगती उतरले लीनो किती आताची उतरला संपाती धन्य संकती संताची. आता संपातीला पंख नव्हतं, पंख आले.
महाराजांचा काही दोष होता, काही त्याला शाप होता, ते पळून गेला, म्हणजे पळून गेला. आणि तुझ्या देहाचं सार्थक कशामुळे झालं ही साधी गोष्ट आहे. संतांच्या संगतीमुळं त्याला एवढं सगळं लाभलेलं आहे. आता आपण जर चांगल्याच्या संगतीमध्ये राहिलो तर आपल्याला काहीतरी चांगल्या 4 गोष्टी ऐकायला मिळतात. त्याच्यापासून आपल्या हातून काही चुका होत नाही. ही कुणामुळं? चांगल्या माणसाच्या किंवा साधूच्या किंवा महाराजाच्या संगतीमुळं. आणि वाईटाच्या संगतीमध्ये गेल्यावर आपल्याला वाईटच विचार म्हणायला किंवा ऐकायला मिळते ना. हसायला काय बरोबर नाही का? अशी अवस्था त्यावेळेस झालेली आहे. सिंधू मर्यादा शतयोजन वानरान करवे उल्लंघन एके उड्डाणे जाण गेला आपण हनुमंत. आता कथा सांगत अंगद रामाला काय सांगितलं, एवढं संपादीला सांगितलं की समुद्र ओलांडण्याचा किती कोस 400 कोस आहे. त्यावेळेस सगळ्या वानरांना खाली बाणा घातल्या, रामा खाली बाणा घातल्या. सगळे आम्ही हाताशी झालो. अशी अवस्था हनुमंतानं पाहिल्यावर हनुमंत उड्डाण करण्याकरता आणि समुद्र ओलांडण करण्याकरता सज्ज झाले. स्वये उडता बळे किचक करी गिरीकडे खचले सागरी शिखरे उडविली अंबरी आपापरी पशु पक्षी. हनुमंत कुठे निघाले उड्डाण करण्याकरता, शेतीची शुद्धी आणि लंकेला जाण्याकरता. त्यावेळेस ज्यावेळेस हनुमंतानं उड्डाण घेतले त्यावेळेस तिच्या पायाखाली जो पर्वत होता तो पर्वत जगला कुठं पाताळापर्यंत खाली गेला. अंगाच्या वाऱ्यामुळे हनुमंताचं काय झालं, आजूबाजूचे छोटे मोठे पर्वत एखाद्या भाटणीमध्ये पान फिरतात तसं फिरू लागले. अशी अवस्था रामाला अंगद सांगत आहे. आम्ही वानर बळवंत दक्षिणे राहता होईल अनर्थ उत्तर भागी ठेवी हनुमंत दरुणी पर्वत राहिलो. हनुमंत हुशार होते. हनुमंतानं काय सांगितलं, ह्या दक्षिण बाजूला जर तुम्ही थांबला तर माझ्या अंगाच्या वाऱ्याला उडून एखादी पाचोळा फिरल्यासारखं फिरून समुद्रामध्ये पडून मरून जातात. त्याकरता काय करा, तुम्ही उत्तर बाजूला थांबा. बरं आम्ही असे थांबलो नाही. कुणी झाडाला धरून राहिलं, कुणी दगडाला धरून बसलो, कुणी पर्वताला धरून बसलो, म्हणून आम्ही हनुमंताच्या वाऱ्यामुळे वाचलो हे अंगाला सांगू. हनुमंत उडता बळे करी कडे खचले सागरी जळ उसळले अंबरी आपापरी विमाना. त्यावेळेस हनुमंतानं आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर आकाशामध्ये ज्यावेळेस उड्डाण घेतले, त्या पायानं ज्यावेळेस खाली दबलेला पर्वत पाताळापर्यंत गेला. हनुमंताच्या अंगाच्या वाऱ्यानं समुद्राला पाणी स्वर्गापर्यंत गेलं. ही झाडं झुडपं एखाद्या पाचोळ्यासारखे झाले. उदाहरणामध्ये आपण बघतो ना, आता कुठेतरी हेलिकॉप्टर उतरताना आणि हेलिकॉप्टर उडताना आजूबाजूचे झाडं किंवा बारीक सारीक सुंदर संग उडून जातं ना, तशी अवस्था झालेली आम्हाला सांगितलं. श्रीराम बाणाची आगती सवेग गेला मारुती जे जे लंकेशी केली ख्याती ते रघुपती पुसावे. अंगदानं सांगत कथा कुठपर्यंत सांगितलं रामाला. ज्यावेळेस हनुमंतानं समुद्रावर उड्डाण किती वेगाने केले, रामा तुमच्या धनुष्यापासून किती बाण वेगाने सुटतो, त्या वेगाने हनुमान जाऊन लंकेमध्ये पोहोचले इथपर्यंत सांगून टाकला. ह्याच्या पुढची कथा आता उद्या होईल, उद्याच्या आज्ञा होईल. आणि ती कोण कुणाला सांगणार आहे आज मी सांगणार नाही, उद्या त्याला कोण कुणाला सांगणार आहे सविस्तर सांगेल. ऐसे अंगद सांगत सुखावला श्री रघुनाथ त्यासी धरून हृदयात स्वये हनुमंत पाचारी. और त्यावेळेस एवढे शब्द अंगदाच्या मुखामधून निघाले. रामानं मोठ्या आनंदाने ऐकल्यावर रामाला किती आनंद झाला. अंगदाला कडकडून हाताला धरलं आणि रामानं त्याच्या अंगावर कृपेचा हात फिरवला आणि
लिखित अनुसंधान गोड गण श्रोत्याची आपण नाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन माऊलीच्या कृपेने म्हणतात त्यांच्या बुद्धीच्या सामर्थ्यानं ह्या अध्यायामध्ये सविस्तर कथा मी इथपर्यंत लिहिलेली आहे आणि आजच्या अध्यायामध्ये ही अंगाला पूर्ण कथा रामाला सांगितली. आता ज्यावेळेस राम हनुमंताला विचारणार आहे त्यावेळेस हनुमंत सांगणार नाही, रामाच्या हातामध्ये ब्रह्मलिखित देणार, ती कथा उद्याच्या अध्यायामध्ये होणार. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे एकाकार टिकाया अंगद श्रीराम संवादो नाम पंचविंशत्युत्तमाध्याय घोडा कुंडलिका